एकदाच संधी द्या, 5 वर्ष तुमचा सालगडी म्हणून काम करेन. चेतनसिंह केदार सावंत. कारंडेवाडी, बुद्धेहाळ, सोमेवाडी, कारंडेवाडी, उदनवाडी येथील गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद. मला एकदाच संधी द्या, पुढील 5 वर्ष मी तुमचा सालगडी म्हणून प्रामाणिकपणे काम करेन, असं भावनिक आवाहन भाजप, शिवसेना, आरपीआय, महायुतीचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी केलंय. चोपडी जिल्हा परिषद गटातील कारंडेवाडी, बुद्धेहाळ, सोमेवाडी, कारंडेवाडी, उदनवाडी येथील गावभेट दौऱ्यात बोलताना त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असून आजवर सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका केवळ भाजपनंच घेतली असल्याचं चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाचा कारभार असल्यामुळे गाव पातळीवरील रस्ते, पाणी, वीज, स्मशानभूमी यासह सर्व मूलभूत समस्यांवर निश्चितपणे तोडगा काढला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी आश्वासन देणारा नेता नाही, तर जनतेच्या अडीअडचणी, समस्या प्रत्यक्ष सोडवून काम करणारा एक कार्यकर्ता आहे. गावागावातील प्रश्न माझ्यासाठी राजकारण नसून जबाबदारी आहे, असं सांगत त्यांनी विकासापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची सत्ता येणार असून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार, यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे कमळाला दिलेलं एकही मत वाया जाणार नाही. भाजपच्या माध्यमातून चोपडी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. मला मतरूपी जनतेचे आशीर्वाद द्या. मला एकदाच संधी दिली तर या गावासह संपूर्ण चोपडी जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं ठाम आश्वासन चेतनसिंह केदार सावंत यांनी उपस्थित नागरिकांना दिले. चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप, शिवसेना, आरपीआयचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी कारंडेवाडी, बुद्धेहाळ, सोमेवाडी, कारंडेवाडी, उदनवाडी येथील गावभेट दौऱ्यात गावातील समस्या, अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे मंडल अध्यक्ष दुर्योधन हेप्परकर, चोपडी गावचे उपसरपंच पोपट शेट यादव, सुभाष गोडसे, सोमेवाडी येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नारायण गळवे, माजी उपसरपंच भारत गोडसे, चंदू चौगुले, सुखदेव करांडे, मुक्ताप्पा करांडे, सुमित करांडे, सत्यवान गाडे, बाबू करांडे, बजरंग करांडे, सुशांत करांडे, लक्ष्मण करांडे, बाळू टोणे, सुरेश करांडे, वसंत करांडे, सुरेश काका चौगुले, संजय शेळके, माऊली बनसोडे, सुधीर खांडेकर, केशव काळेल, हनुमंत विटेकर, अजित काळेल, औदुंबर गोडसे, विठ्ठल बंदवडे, सिद्धेश्वर शेळके, अशोक ठोंबरे, तात्या खोकले, राजू गेनुरे, अशोक शेळके, राजू शेळके, गुंडा ठोंबरे, महादेव चौगुले, अशोक वाघमारे, सिद्धेश्वर बंदवडे, बाळू खोकले, अभि शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेवक भावानं काम करणारा उमेदवार अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत असून प्रचाराला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.